नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर सेकंडचा लेक्चर नंबर 2. सब्जेक्ट आहे आपल्याकडे MT 121 थेरी ऑफ इक्वेशन. त्यामध्ये आपण युनिट 2 पाहत आहोत पॉलिनॉमियल. याची आपण लेक्चर सिरीज पाहत आहोत. त्यामधला आहे बघा टॉपिक कोणता आपल्याकडे लेक्चर 2 ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ अ पॉलिनॉमियल पाहणार आहोत. पहिल्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं आहे डेफिनेशन and equal of two polynomials. चला तर पाहूया. त्या अगोदर बघा आपल्याकडे सिलेबस तुमच्याकडे स्क्रीनवर दिसत आहे. आपण या सिलेबसचं पूर्ण लेक्चर व्हिडिओ सिरीज बनवणार आहोत. पहिलं युनिट डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर आपण बनवलेलं आहे. आता आपण चालू आहे पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल मध्ये फर्स्ट युनिट वर होतं डेफिनेशन अँड इक्वालिटी ऑफ टू पॉलिनॉमियल्स आणि रिव्हिजन मध्ये आपण दुसरा पाहत आहोत काय की ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ टू पॉलिनॉमियल. थर्ड लेक्चर मध्ये पाहायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ टू पॉलिनॉमियल. चला तर पाहूया. बघा पॉलिनॉमियल्स तुमच्याकडे बघा आपण पॉलिनॉमियल मध्ये पाहिलं आहे. पॉलिनॉमियल मध्ये काय राहतं तुमच्याकडे पॉलिनॉमियल इन एक्स इज एक्सप्रेस लाईक a0 प्लस a1x प्लस a2 x स्क्वेअर प्लस अप टू सो ऑन an x रेस टू n. त्याला बघा हा an a1 a2 an आर इंडिपेंडेंट ऑफ x म्हणजे ते आपल्याकडे कोएफिशियंट असतो, त्याला आपण कोएफिशियंट म्हणतो. आणि जी तुमच्याकडे हायेस्ट पॉवर असते x ची त्याला आपण काय म्हणतो डिग्री म्हणतो. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट नोट मध्ये की तुमच्याकडे एखादी पॉलिनॉमियल असेल a1 a0 a1x प्लस a2 x स्क्वेअर अप टू n आर इज पॉलिनॉमियल. त्यामध्ये a0 a1 a2 an याला आपण कोएफिशियंट म्हणतो आणि जो a0 आहे पहिला एलिमेंट ज्याच्याबरोबर x नाहीये त्याला आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो. आणि लीडिंग कोएफिशियंट कोण असतो तुमच्याकडे जी हायेस्ट डिग्री आहे तुमच्याकडे बघा हायेस्ट डिग्री x रेस टू n आहे म्हणजे n त्याच्या समोरचा जो कोएफिशियंट असतो तो आपल्याकडे असतो लीडिंग कोएफिशियंट. पॉलिनॉमियल डिनोट करतो आपण f ऑफ x, g ऑफ x, q ऑफ x आणि r ऑफ x ने. एवढं आपण रिव्हिजन घेतलेलं आहे मागच्या लेक्चर मध्ये. चला तर आता पाहणार. आता आपला पॉइंट आहे ऍडिशन सबट्रॅक्शन अँड ऑफ अ पॉलिनॉमियल. बघा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं आपल्याला टू पॉलिनॉमियलचं. तर बघा ऍडिशन म्हणजे काय की f ऑफ x एक पॉलिनॉमियल आहे आणि दुसरी g ऑफ x पॉलिनॉमियल आहे. दोन पॉलिनॉमियलचं जर आपल्याला ऍडिशन करायचं असेल तर दोघांची डिग्री कशी पाहिजे सेम पाहिजे. सॉरी डिग्री जी असेल कोणती असो याच्यामध्ये चालतं. बघा डिग्रीचा काही फरक पडत नाही ऍडिशन मध्ये. बघा डिग्री कशी घेणार आपण डिग्री मॅक्सिमम डिग्री पण जो आन्सर येईल तुमच्याकडे त्याची मॅक्सिमम डिग्री तुमच्याकडे आन्सर मध्ये येईल. आपण पुढे एक्झाम्पल भरपूर पाहणार आहोत. बघा कोएफिशियंट ऑफ त्याच्यानंतर आपण ऍडिशन करताना आपण कसे करणार की कोएफिशियंट ऑफ जो व्हेरिएबल असेल पॉवर असेल त्याच्या समोरच्या कोएफिशियंटची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे. तर बघा पहिला एक्झाम्पल घेऊया ऍड ऑफ टू पॉलिनॉमियल्स. बघा इथं मी काय करणार f ऑफ x इक्वल टू f ऑफ x प्लस g ऑफ x दोन पॉलिनॉमियलची आपल्याला ऍडिशन करायची. तर पहिली पॉलिनॉमियल कोण आहे 4x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5 प्लस झालं. त्याच्यानंतर दुसरी पॉलिनॉमियल कोण आहे 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 8. आता बघा पॉलिनॉमियलची आपल्याला ऍडिशन करायची. आपण हायेस्ट डिग्री किती आहे बघा याच्यामध्ये या दोन्ही पॉलिनॉमियल मध्ये हायेस्ट डिग्री किती आहे x स्क्वेअर आहे. तर x स्क्वेअर कुठं कुठं आहे बघायचं. बघा x स्क्वेअर इथं आहे x स्क्वेअर इथं आहे. ठीक आहे बघा x स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण इथं 4 प्लस इथं कोण आहे x स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 दोघांची ऍडिशन करायची 4 प्लस 2 आणि त्याच्याबरोबर x स्क्वेअर प्लस बघा x स्क्वेअर नंतर कोणता आहे तुमच्याकडे x असतो म्हणजे एक डिग्री वाले कोण कोण आहे तुमच्याकडे हे दोन टर्म्स आहेत. मग दोन टर्मचे आपण काय करणार ऍडिशन. बघा या x च्या समोर कोण आहे कोएफिशियंट 3 आहे आणि या x च्या समोर कोण आहे तुमच्याकडे -7 आणि त्यांचा कोएफिशियंट कोण आहे x. झालं परत. आता बघा 2 डिग्री झालं 1 डिग्री. आता पुढचं जो असेल तो कॉन्स्टंट डिग्री. कॉन्स्टंट कोण आहे तुमच्याकडे इथं बघा -5 आणि इथं कोण आहे तुमच्याकडे कॉन्स्टंट +8. चला यांची बेरीज करूया. आता इथं काय तुमच्याकडं बघा 4 प्लस 2 किती 6x स्क्वेअर नंतर 3 मायनस 7 बघा 3 - 7 एक प्लस आहे एक मायनस आहे तर आपण वजाबाकी करतो. तर 7 मधून 3 गेले किती राहिले तुमच्याकडं -4 कारण बघा 7 मधून 3 गेले 4 राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस आहे म्हणून इथं -x बरोबर x. इथे बघा -5 आणि +8 एक प्लस आहे एक मायनस आहे तर यांची वजाबाकी होते. 8 मधून 5 गेले किती राहिले तुमच्याकडे 3 राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह प्लस म्हणून 30. तर हा तुमच्याकडे काय झाला f ऑफ x प्लस g ऑफ x. ठीक आहे आता पुढचा एक्झाम्पल पाहूया आपण. बघा तुमच्याकडे दुसरा एक्झाम्पल आहे काय इथं की f ऑफ x कोण आहे 5x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस x प्लस 4 आणि दुसरं कोणतं आहे तुमच्याकडे g ऑफ x 3x स्क्वेअर प्लस 6x मायनस 7. त्या दोघांची बेरीज करूया. f ऑफ x प्लस g ऑफ x इक्वल टू बघा पहिलं f ऑफ x कोण आहे पूर्ण पॉलिनॉमियल 5x क्यूब प्लस
2x² मायनस एक्स प्लस 4 हा झाली एफ ऑफ एक्स. आता जी ऑफ एक्स बघा इथं मी जी ऑफ एक्स दुसऱ्या कलरने लिहितो काय तुमच्याकडं 3x² मायनस 6x मायनस 7. बघा आपल्याला बेरीज करायची आहे तर बेरीज मध्ये डिग्रीचं काय मॅटर करत नाही. तर डिग्री बघा इथं तुमच्याकडे आता हायेस्ट डिग्री किती आहे x³ किती आहे 3 डिग्री आहे. 3 डिग्री वाला कोणी जोडीदार आहे का तुमच्याकडे कुणीच नाहीये मग तो ऍज इट इज येईल. बघा 3 डिग्रीचं मला एकही इकडे भेटलेला नाही कोणताच टर्म्स नाही म्हणून मी त्याला जोडीदार नसल्यामुळे ऍज इट इज येईल. आता त्याच्यानंतर बघा 3 नंतर किती पॉवर असते तुमच्याकडे 2 डिग्री वाले कोण कोण आहेत बघा इथं 2x² आहे आणि इथं किती आहे 3x². 2x² प्लस 3x². आता मी मागच्या याच्यामुळे अजून एक एक्झाम्पल करून देतो तुम्हाला म्हणजे किती तुमच्याकडे 2 आणि प्लस 3x² डायरेक्ट केलं तरी चालतं. 2x² प्लस 3x² किती तुमच्याकडे 5x². तर ठीक आहे आपण एक एक्झाम्पल अजून डिटेलमध्ये घेऊया. त्याच्यानंतर बघा 2 डिग्रीचे झाल्यानंतर आता कोण येईल 1 डिग्रीचा. तर 1 डिग्रीचा एलिमेंट कोण आहे बघा हा 1 डिग्रीचा आहे आणि इथं हा -6x एका डिग्रीचा आहे. तर बघा हा एका डिग्रीचा आहे म्हणजे इथं -1 बघा एक -x म्हणजे कोण -1 आणि इथं कोण तुमच्याकडं -6 आणि त्यांच्याबरोबर कोणता व्हेरिएबल आहे x. आता बघा 1 डिग्री 3 डिग्री झाली 2 डिग्री झाली आता 1 डिग्री आता कोण असेल कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट कोण इथं हा 4 आहे प्लस 4 आणि इथं कॉन्स्टंट कोण आहे -7. चला करूया इथं बघा 5x³ ला कोणी जोडीदार नाहीये 5x³ प्लस 2 प्लस 3 किती 5x² नंतर -1 -6 बघा मायनस मायनस असेल तर प्लस होतं म्हणजे 1 आणि 6 किती तुमच्याकडं 7 आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस असल्या -7x. ओके कारण इथं x आहे आणि परत 4 - 7 बघा 4 - 7 किती तुमच्याकडं 7 मधून 4 गेले 3 आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस म्हणून -3. तर हा आला तुमच्याकडे काय f ऑफ x प्लस g ऑफ x. ठीक आहे आता आपण बघा अजून पुढचं एक्झाम्पल बघूया तुमच्याकडे. बघा इथं तुमच्याकडे आता 3 डिग्री आहेत 3 पॉलिनॉमियल आहेत बघा. ठीक आहे 3 पॉलिनॉमियलचे आपल्याला काय करायचं ऍडिशन. तर f ऑफ x प्लस g ऑफ x आणि प्लस काय करायचं आपल्याला h ऑफ x. ओके 3 पॉलिनॉमियलचे ऍडिशन करायचे आहे. तर बघा 3 पॉलिनॉमियलचे ऍडिशन मी आता काय करतो 3 कलर मध्ये घेतो. तुमच्याकडे बघा f ऑफ x कोण आहे x⁵ आहे -4x² आणि प्लस 3. ओके त्याच्यानंतर बघा पुढचं काय तुमच्याकडे प्लस g ऑफ x कोण आहे तुमच्याकडे -x⁵ प्लस प्लस किती तुमच्याकडे 6x³ -2x² -7. ठीक आहे आणि लास्टची जो असेल तुमच्याकडे लास्ट वाला कोण आहे तुमच्याकडे लास्टचं h ऑफ x आहे 7x⁴ -3x³ प्लस 2x -9. चला बेरीज करूया यांची बघा आता डायरेक्ट केलं तरी चालेल तुमच्याकडे बेरीज. बघा x⁵ आता हायेस्ट किती तुमच्याकडे x⁵ टर्म्स आहे डिग्री. तर x⁵ कुठं आहे बघा पहिलं तर x⁵ तुमच्याकडे इथं आहे x⁵ अजून x⁵ कुठं आहे दिस. बघा पहिल्या दोघांची बेरीज करून घेऊया. x⁵ प्लस आहे आणि हा -x⁵ दोन्ही निघून गेले. ठीक आहे एक प्लस आणि एक मायनस आला तर आन्सर किती येतो 0. पुढे या आता बघा x⁵ नंतर कोण येतो तुमच्याकडे x⁴. x⁴ कुठं आहे बघा x⁴ कुठंच नाहीये फक्त x⁴ इथंच आहे. तर x⁴ ला जोडीदार आहे का कोणीच नाहीये तर तो ऍज इट इज घेऊन घ्यायचा x⁴. जोडीदार कुणीच नाही त्याला ऍडिशन सबट्रॅक्शनला म्हणून आपण तसंच ठेवलंय. बघा x⁴ नंतर आहे तुमच्याकडे x³ आता x³ च्या टर्म कुठं कुठं दिसतं तुम्हाला इथं बघा x³ च्या टर्म 6x³ आणि दुसरा आहे तुमच्याकडे -3x³ बघा ह्या दोन टर्म आहेत. ठीक आहे प्लस 6x³ मधून -3x³ गेला राहिला काय तुमच्याकडं 3x³. ओके त्याच्यानंतर बघा आता x³ नंतर आता राहिलं तुमच्याकडे स्क्वेअर. ठीक आहे आता स्क्वेअर मध्ये बघा स्क्वेअरची टर्म कोण कोण आहे -4x² आणि अजून एक स्क्वेअर आहे -2x². बघा -4 आणि -2 किती तुमच्याकडं -6x². आता झालं x² नंतर आता टर्म्स कोणती राहील तुमच्याकडं x. तर x वाली बघा एका डिग्री वाली कोणती टर्म आहे फक्त एकच आहे कोणती +2x. आता राहिलं कॉन्स्टंट टर्म. आता कॉन्स्टंट टर्म कोण कोणी बघा इथं आहे तुमच्याकडे +3 इथं आहे -7 आणि इथं आहे -9. तर मी इथं करतो बघा +3 -7 आणि -9 या सगळ्यांचं बघा 3 - 7 म्हणजे कोण -4 -9 आणि -4 -9 म्हणजे किती -30. इथं आलं तुमच्याकडे -30. हा आला तुमच्याकडे f ऑफ x प्लस g ऑफ x प्लस h ऑफ x. 3 पॉलिनॉमियलची आपण काय केली तर बेरीज केलेली आहे. ओके आता पुढे या तुमच्याकडे बघा पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे हा.
ठीक आहे. आता इथं मी डायरेक्ट करतो एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. तुम्ही मी पहिले जे क्वेश्चन केले तसेच करू शकता. आता या चला बघा इथं एक्स रेस टू 10 एफ ऑफ एक्स मध्ये कोण आहे, इथं आहे. इथं कोण आहे 4x10. मग बघा 4x आणि 4x म्हणजे किती झालं, तुमच्या दोघांची ऍडिशन केली तर 5x रेस टू 10. चला ठीक आहे, म्हणजे हे दोन कट झाले. आता पुढे या तुमच्याकडे एक्सच्या नंतर किती राहतो तुमच्याकडे 9 पॉवर. 9 वाले कोणते कोणते तिथं बघा, इथं 9 वाला हा एकच टर्म आहे तर हा तो एकच येईल 2x रेस टू 9. 9 नंतर कोणता येतो तुमच्याकडे 8x रेस टू 8. 8 वाली टर्म कोणती तुमच्याकडे, फक्त ही एकच टर्म आहे म्हणून काय तुमच्याकडे इथं प्लस 5x रेस टू 8. 8 नंतर कोणतं येतं तुमच्याकडे 7x रेस टू 7 वाली टर्म एकच आहे, दोघात नाहीये x रेस टू 7. परत x रेस टू 7 नंतर कोण येतं तुमच्याकडे 6 वाली टर्म कोणी आहे का, 6 वाली एकही टर्म नाही तर मग सोडून द्यायचा. 6 नंतर तुमच्याकडे x रेस टू 5. बघा x रेस टू 5 कोणती आहे तुमच्याकडे, x रेस टू 5 बघा मायनस 3x रेस टू 5 मायनस 3x रेस टू 5. त्याच्यानंतर बघा 5 नंतर कोण येईल 4 वाली टर्म आहे का इथं, कोणीच नाहीये मग सोडून द्यायचं. त्याच्यानंतर बघा 4 नंतर कोण येईल 3 वाली कोणती टर्म आहे तुमच्याकडे 2x क्यूब. इकडे जोडीदार आहे का कोणी, नाही 2x क्यूब. आणि त्याच्यानंतर बघा कोण येईल तुमच्याकडे क्यूब नंतर या 6x स्क्वेअरला पण जोडीदार नाही ऍड करायला. आणि इथं बघा आता कॉन्स्टंट कोण आहे 7 आणि हा -11. तर +7 -11 किती येतो तुमच्याकडे -4. तर हे झालं तुमच्याकडे काय, या दोन पॉलिनॉमियलची ऍडिशन. आता आपण सबट्रॅक्शन पाहूया. सबट्रॅक्शन पण सेम आहे बघा, दोन पॉलिनॉमियलचं सबट्रॅक्शन पण काय करणार, डिग्री सेम असेल म्हणजे तुमचा x ची पॉवर जर सेम असेल त्या कोएफिशियंटचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. चला बघा पहिला एक्झाम्पल बघूया. तुमच्याकडे पहिला एक्झाम्पल काय की सबट्रॅक्ट द पॉलिनॉमियल एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स आहे. ठीक आहे, तर आपण करूया बघा एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. फक्त इथे एक लक्षात ठेवायचं बघा, एफ ऑफ एक्स झालं. आता आपण करूया सबट्रॅक्ट. बघा एफ ऑफ एक्स लिहून घेतला मी 5x स्क्वेअर प्लस 7x मायनस 3. बघा हा काय झाला एफ ऑफ एक्स. मायनस काय करायचं आपल्याला जी ऑफ एक्स. तर मायनस जी ऑफ एक्स करताना तुमच्याकडे ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. जी ऑफ एक्स बघा मायनस असल्यामुळे काय घेणार आपण, ब्रॅकेट मधले घेतला. कोण आहे जी ऑफ एक्स 2x स्क्वेअर मायनस 4x प्लस 6. ओके, आता काय करणार बघा, हा मायनस असल्यामुळे हा जो पॉलिनॉमियल आहे या पूर्ण पॉलिनॉमियलला मायनसने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे जो प्लस होता तो मायनस होऊन जाईल आणि जो मायनस होता तो प्लस टर्म होऊन जाईल. तर बघा इथं 5x स्क्वेअर प्लस 7x मायनस 3 याला काही अडचण नाहीये. आता काय करणार आपण इथं, ही जी टर्म आहे हा प्लस 2x होता बघा, प्लस होता आता काय होऊन जाईल मायनस 2x क्यूब 2x स्क्वेअर. परत हा काय होता तुमच्याकडे मायनस होता, आता या मायनस मुळे काय झाला तो प्लस 4x. आणि परत बघा प्लस 6 होता, हा काय होऊन तुमच्याकडे -6. फक्त एवढं लक्षात ठेवायचं सबट्रॅक्शन मध्ये की जी दुसरी पॉलिनॉमियल असेल ज्याला आपण मायनस करतो त्याच्या टर्म्स चेंज होता. मायनस असेल तर प्लस होतं आणि प्लस असेल तर मायनस होतं. आता आपण करूया यांचं कॅल्क्युलेशन. बघा हायेस्ट पॉवर किती आता तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आहे आणि बघा एक्स स्क्वेअर आहे तर एक्स स्क्वेअरला जोडीदार कोण आहे इथं बघा 5x स्क्वेअर मधून -2x स्क्वेअर गेला. किती तुमच्याकडे 5 मधून 2 गेले, किती राहिले तुमच्याकडे 3x स्क्वेअर. परत बघा 7x आहे, डिग्री कोणती पहिली एक वाली कोण आहे तुमच्याकडे परत 4x. 7x प्लस 4x किती तुमच्याकडे 7 आणि 4 किती 11x. झालं बघा 2 डिग्री 1 डिग्री. आता पुढचं काय असेल तुमच्याकडे कॉन्स्टंट. तर -3 आणि -6 -3 आणि -6 किती तुमच्याकडे -9. तर हा झाला तुमच्याकडे एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स पॉलिनॉमियल. दोन पॉलिनॉमियलचा सबट्रॅक्शन. आता बघा अजून एक एक्झाम्पल घेऊया. पुढचा एक्झाम्पल घ्या बघा, पुढच्या एक्झाम्पल मध्ये पण काढूया एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. तुमच्याकडे एफ ऑफ एक्स दिलेला आहे, जी ऑफ एक्स दिलेला आहे. ठीक आहे, तर काढा बघा एफ ऑफ एक्स लिहून घेणार मी पहिला 4x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 5x मायनस 1. झाला हा एफ ऑफ एक्स. आता मी मायनस काय करणार आहे जी ऑफ एक्स. बघा मायनस ज्यावेळेस मी मायनस करेल त्यावेळेस मी ब्रॅकेट मध्ये घेतला. जी ऑफ एक्स किती आहे 3x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8. झालं हे जी ऑफ एक्स आहे. आता काय करणार, हा मायनस असल्यामुळे या पॉलिनॉमियलचे दुसरी पॉलिनॉमियल मायनस होते त्या पॉलिनॉमियलचे साइन चेंज होणार. जो प्लस होता तो मायनस होईल, जो मायनस होता तो काय होईल प्लस. तर बघा 4x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 याला काही चेंज होणार नाही. पुढे या बघा मायनस असल्यामुळे आता पुढच्या टर्म बघा 3x स्क्वेअर प्लस होता आता मायनस झाला. परत हा प्लस 6 होता 6x आता हा -6x झाला. आणि हा +8 होता तो सॉरी -8 होता हा काय झाला आता +8. ठीक आहे, हे केल्यानंतर आपण काय करूया आता यांचं कॅल्क्युलेशन करूया.
हायेस्ट पॉवर किती आहे तुमच्याकडं एक्स क्यूब. एक्स क्यूबला कोणी जोडीदार आहे का इकडं नाहीये, मग ऍज इट इज ठेवा एक्स क्यूब. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअरच्या टर्म बघा, एक्स स्क्वेअरच्या टर्म कोण कोण आहे -2x² आणि -3x². -2 आणि -3 किती तुमच्याकडं -5x². झालं. एक्स स्क्वेअरच्या टर्म नंतर आता कॉन्स्टंट टर्म +5x आणि -6x. -6 मधून +5 गेला, फक्त राहिला एकच x म्हणजे -x. बघा 6 मधून 5 गेले 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस म्हणून मायनस. ठीक आहे. आणि परत आता कॉन्स्टंट बघा -1 आणि +8. 8 मधून 1 गेला किती राहिला +7, मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस म्हणून हा आला तुमच्याकडं f(x - g)(x). ठीक आहे. आता आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया. बघा याच्यामध्ये पण सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. तर कसं येईल तुमच्याकडे सेम f(x - g)(x) करायचं आहे. तर f(x - g)(x). ठीक आहे. आता मी डायरेक्ट करतो बघा, तुम्हाला समजलं असेल की कसं करणार मी आता. बघा पहिला हायेस्ट पॉवर कोण आहे 7x⁻10 -3x⁻9 +2x⁻8 +5x⁻4 -6. ठीक आहे. आता मायनस कोणतं करायचं मला g(x). मायनस करत असताना मी आता डायरेक्ट करतो, आता ब्रॅकेट घेत नाहीये. बघा जी प्लस संख्या होती ती मायनस करायची. आता ही प्लस होती तर ही काय झाली तुमच्याकडे -2x⁻10. ओके. दुसरी संख्या +x⁻9 होता तर ती काय झाली आता -x⁻9. पुढची संख्या बघा कोण आहे तुमच्याकडे -4x⁻7. मायनस असल्यामुळे आता काय झाली +4x⁻7. आणि पुढे बघा आता काय तुमच्याकडे परत पुढचं 3x⁻4 प्लस होती ती काय झाली आता -3x⁻4. ओके. त्याच्यानंतर बघा आता +8 आहे, हा काय झाला तुमच्याकडे -8. चला हे झालं आपल्याकडे. आता आपण बघा जी संख्या प्लस होती दुसऱ्या पॉलिनॉमियल मायनस करणारे ते आपण प्लस असेल तर मायनस टर्म केली आणि जी मायनस टर्म होती ती काय गेली प्लस. आता आपण याला सॉल्व्ह करूया. बघा सॉल्व्ह करत असताना तुमच्याकडे हायेस्ट डिग्री किती आहे 10 x⁻10. x⁻10 ला जोडीदार आहे का बघूया आपण. बघा इथं 7x⁻10 आहे आणि इथं कोण आहे तुमच्याकडे -2x⁻10. तर +7 मधून -2 गेला, 7 मधून 2 गेला किती राहिलं तुमच्याकडे 5 आणि त्याच्याबरोबर कोण आहे x⁻10. बघा x⁻10 नंतर कोणती पॉवर येते डिग्री तुमच्याकडे 9. बघा 9 म्हणजे -3x⁻2 किती किती तुमच्याकडं 9 आहे आणि इथं किती -x⁻9. बघा -3 आणि -1. बघा -3 -1 किती -4x⁻9 झाले. पुढे या आता 8. बघा 2x⁻8 आहे, इथं x⁻8 ला जोडीदार कुणीच नाहीये म्हणून 2x⁻8. ओके. पुढे या आता बघा x⁻8 नंतर कोण येतो x⁻7. x⁻7 ला पण कोणी जोडीदार नाहीये, फक्त 4x⁻7 आहे. 7 नंतर 6 ची टर्मच नाहीये तर घ्यायचंच नाहीये. परत या x⁻6 नंतर x⁻5 पण नाहीये. आता x⁻5 नंतर कोण येतो x⁻4. बघा x⁻4 5x⁻4 आहे आणि -3x⁻4 आहे. तर +5 मधून -3 गेला तर +2x⁻4 झाला. ओके. त्याच्यानंतर या x⁻3 कोणतीच टर्म नाही आहे, x⁻2 एकही टर्म नाही आहे, x ची टर्म एकही नाही. आता राहिला कॉन्स्टंट -6 आणि -8. -6 आणि -8 किती तुमच्याकडे -14 म्हणून हा आला तुमच्याकडे f(x - g)(x). ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता पुढचा एक क्वेश्चन आहे बघा, हा एक लास्ट क्वेश्चन करूया आपण. आता याच्यामध्ये तिन्ही येऊन जाईल, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही येऊन जाईल. बघा आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बघा तुमच्याकडे 3 पॉलिनॉमियल आहे, f(x) आहे, दुसरं q(x) आहे आणि r(x) आहे. तर पहिलं बघा काय करायचंय 2 पॉलिनॉमियलची ऍडिशन करायची आहे आणि तिसरं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. तर आपण पहिलं लिहून घेऊया. बघा इथं पहिलं p(x) तुमच्याकडे p(x) प्लस कोण आहे q(x) आहे आणि -r(x) आहे. ओके. तर बघा पहिलं आपण p(x) लिहून घेऊया. किती आहे 3x³ - 2x² + 5x - 4. ओके झालं. हा काय आला तुमच्याकडे आता p(x). बघा ऍडिशन असल्यामुळे ब्रॅकेट नाही दिलं तरी चालेल. परत q(x) कोण आहे q(x) कोण आहे x² + 7x आणि +1. ओके. आता झालं. आता -r(x) आहे बघा -r(x) मायनस असल्यामुळे आपण ब्रॅकेट घेणार काय 2x³ + 4x - 9. बघा मायनस असल्यामुळे तुमच्याकडे जी प्लस टर्म आहे ती मायनस होते आणि जी मायनस होती ती काय होते प्लस. बघा -r(x) मुळे जी r(x) ची जी टर्म आहे आता हा प्लस होता, हा होता मायनस झाला, हा प्लस आहे हा मायनस झाला आणि हा मायनस आहे तो काय झाला प्लस. तर पुढे बघा इथं सॉल्व्ह करतो थोडं मी. बघा इथं 3
एक्स क्यूब मायनस 2x² प्लस 5x मायनस 4. पी ऑफ एक्स ला काही अडचण नाहीये, क्यू ऑफ एक्स ला पण काही अडचण नाही. x² प्लस 7x प्लस 1 याला पण काही अडचण नाहीये. फक्त आता बघा हे जे आहे तुमच्याकडं इथं हा मायनसमुळे हे टर्म जे आहे जी मायनस आहे ती प्लस होऊन जाईल आणि जी प्लस आहे ती काय होऊन जाईल मायनस. मग 2x² प्लस होता काय झाला आता मायनस 2x क्यूब, परत प्लस 4x होता हा झाला मायनस 4x आणि हा मायनस 9 होता हा झाला प्लस 9. का केलं मी? कारण मायनस आर ऑफ एक्स आहे आणि आर ऑफ एक्स ला मायनस करण्यामुळे जी प्लस टर्म आहे ती मायनस झाली आणि जी मायनस आहे ती काय झाली प्लस टर्म. चला आता याला सॉल्व्ह करूया आपण. बघा सॉल्व्ह करत असताना आपण काय करणार बघा, हायेस्ट डिग्री किती तुमच्याकडे क्यूब, तर 3 डिग्री वाले कोण कोण आहे बघा, हा 3 डिग्री वाला आहे, परत अजून 3 डिग्री वाले कोणीच नाही, हा 3 डिग्री वाले. ठीक आहे बघा 3x क्यूब आणि मायनस 2x क्यूब म्हणजे 3 मधून 2 गेला किती राहिला एकच राहिला, एक लिहित नाही आपण x क्यूब. तर आता x² वाले कोणते कोणते टर्म आहेत बघा, x² वाले ही एक टर्म आहे x² वाली, ही एक टर्म आहे x² वाली, दोनच टर्म आहे आपल्याकडे x² वाले. तर मायनस 2x² आणि प्लस x², मग 2 मधून एक गेला एक राहिला, मोठ्या संख्ये चिन्ह मायनस म्हणून मायनस x² झालं. आता कॉन्स्टंट टर्म बघा x चे टर्म किती आहे 5x त्याच्यानंतर 7x आणि मायनस 4x. 5x आणि 7x किती झालं तुमच्याकडं 12 आणि हा मायनस 4, 12 मधून मायनस 4 गेला किती राहिला तुमच्याकडं प्लस 8x. ठीक आहे बघा काय केलं मी 5x 7x आणि हा मायनस 4x. 5 प्लस 7 किती 12 आणि 12 मधून 4 गेले किती राहिले 8. आता कॉन्स्टंट बघूया, कॉन्स्टंट मायनस 4 आहे प्लस 1 आणि 9 बघा मायनस 4 प्लस 1 आणि प्लस 9. तर काय तुमच्याकडं मायनस 4 प्लस 1 म्हणजे किती मायनस 3 प्लस 9 आणि मायनस 3 प्लस 9 म्हणजे काय 9 मधून 6 गेले 3 गेले 6 राहिले, मोठ्या संख्येत चिन्ह 6. म्हणून तुमच्याकडं पी ऑफ एक्स प्लस क्यू ऑफ एक्स मायनस आर ऑफ एक्स जो आहे तो तुमच्याकडे अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता बाकी तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला होमवर्क साठी तुम्ही घरी करू शकता, कमेंट मध्ये याचा आन्सर काढू शकता. एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स हे मल्टिप्लिकेशनचा आपला पुढचा व्हिडिओ असेल. तर बघा हा क्वेश्चन तुम्ही सेम सॉल्व्ह करू शकता. काय आहे तुमच्याकडे बघा एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स आहे. तर हिंट सांगू देतो की जी ऑफ एक्स मायनस आहे बघा, जी ऑफ एक्स मायनस असल्यामुळे याला आपण काय करणार मायनस करणार. बघा किती हा प्लस होता 2x⁴, हा आला मायनस 2x⁴, परत हा प्लस एक्स क्यूब आहे हा मला मायनस एक्स क्यूब, हा प्लस 7x आहे तर हा प्लस 7 झाला आणि हा प्लस 8 होता हा झाला मायनस 8 आणि बाकी सगळ्यांची ऍडिशन करून घ्या. बघा इथं ऍडिशन मध्ये काय तुमच्याकडे आता हा तर हायेस्ट पॉवर किती आहे प्लस 4x. ठीक आहे x⁴ आहे तर x⁴ आणि हा मायनस 2x⁴ किती येईल तुमच्याकडे 2x⁴ प्लस एक्स क्यूब किती आहे तुमच्याकडे, एक्स क्यूब कोण कोण आहे हा एक्स क्यूब आहे मायनस 3x क्यूब, परत हा एक एक्स क्यूब आहे आणि इथे एक्स क्यूब कोणीच नाही, मायनस 3x क्यूब आणि हा मायनस एक्स क्यूब किती झाला मायनस 4x क्यूब. त्याच्यानंतर बघा x² कोण कोण आहे 2x² आहे, अजून इकडे जोडीदार आहे कोणी x² ला, हा x² हा थर्ड आहे बघा 2x² आणि x² किती प्लस 3x² झाला. त्याच्यानंतर बघा आता टर्म्स सिंगल वाले मायनस 5x नंतर मायनस 7x बघा मायनस 5x मायनस 7x किती तुमच्या सॉरी आपण इकडं आता इथं बघा हा मायनस कॉन्स्टंट टर्म आपल्याकडे हा जो आहे ना 12 इथं बघा मायनस 5x आणि आपण इथं काय तुमच्याकडे 7x मायनस 5x आणि 7x किती येणार आहे तुमच्याकडे किती प्लस 2x. ओके आणि इथं लास्टचा तुमच्याकडे कॉन्स्टंट 6 आहे मायनस 8 आणि 3 प्लस 6 आणि प्लस मायनस 8 किती मायनस 2 आणि मायनस 3 किती मायनस 5. तर तुम्ही कमेंट मध्ये याचा आन्सर काढा. अजून तुम्हाला हा एक क्वेश्चन आहे तुम्हाला होमवर्क साठी तुम्ही घरी करू शकता हा क्वेश्चन सॉल्व्ह. बघा स्क्रीनवर स्क्रीनशॉट काढून तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता ax प्लस bx मायनस cx. ओके आता पुढच्या लेक्चरला पाहिजे आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ 2 पॉलिनॉमियल. ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू